नमस्कार. नवी ओळखमध्ये तुमचं मनापासून स्वागत. युद्ध हे काही देशांचा फक्त सर्वनाश करतं, तर काही देशांना नव्या संधीही उपलब्ध करून देतं. रशिया युक्रेन युद्धामुळेही काहीसं असंच झालंय. अमेरिका आणि युरोपियन युनियनच्या जाचक निर्बंधांमुळे रशिया रडकुंडीला आलाय, तर भारताला मात्र रशियाच्या शस्त्रास्त्रांच्या बाजारपेठेतल्या काही संधी खुणावत आहेत. जगात शस्त्रास्त्रांची विक्री करून खोऱ्यानं कमाई करणारे प्रामुख्याने 3 देश आहेत. सर्वात मोठा अमेरिका, मग दुसऱ्या नंबरवर येतो रशिया आणि मग तिसऱ्या नंबरवर फ्रान्स. त्यानंतर चीन, जर्मनी, ब्रिटनही आहेत, पण प्रमुख हे 3च देश आहेत. म्हणजेच शस्त्रास्त्रांच्या निर्यातीत रशिया जर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर त्याची कमाई ही अब्जावधी डॉलर्स निश्चितपणे आहे. रशियाची जगातली बाजारपेठही खूप मोठी आहे. रशियाकडून युद्धसामुग्री खरेदी करणाऱ्या देशांची लिस्ट लांबलचक आहे. अमेरिकेने रशियावर भयानक निर्बंध लादून रशियाची हीच मोठी बाजारपेठ जाणीवपूर्वक उद्ध्वस्त केली आहे. रशियालाही त्यामुळे प्रचंड मोठा फटका बसतोय. पुढेही तो काही वर्ष बसत राहील. रशियाकडून ज्यांनी शस्त्रास्त्र खरेदी केली आहे, त्या देशांना अमेरिकेने धमकावून ठेवले की रशियाकडून जर तुम्ही नव्यानं शस्त्र खरेदी केली किंवा त्यांच्या मेंटेनन्ससाठी जरी रशियाकडे गेलात, तर अमेरिका त्या देशांवरही तसेच कडक निर्बंध लावेल. हे जे डिफेन्स मार्केट असतं ना, त्यामध्ये नुसता माल विकून मोकळं झालं असं नसतं. लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर्स, रणगाडे, क्षेपणास्त्र, युद्धनौका अशा प्रकारची महागडी युद्धसामुग्री खरेदी केल्यानंतर त्यांची देखभाल म्हणजे मेंटेनन्सही वेळोवेळी करावा लागतो. तो काही थांबत नाही. त्यामुळे ती खरेदी करणारा देश हा ती युद्धसामुग्री विकणाऱ्या देशाशी आपोआपच बांधला जातो. कारण त्यांचे स्पेअर पार्ट्स फक्त तोच देश पुरवू शकतो ज्याने त्यांची निर्मिती केली आहे. जर त्यांचा मेंटेनन्स नीट झाला नाही, सर्व्हिसिंग नीट झाली नाही, तर ही महागडी युद्धसामुग्री वेळेला वापरता येणार नाही आणि ती भंगारात जमा होईल. आता होतंय तसंच. ज्या देशांनी रशियाकडून ही युद्धसामुग्री खरेदी केली होती, ते देश आता अमेरिकेच्या धमकीमुळे रशियाकडून त्यांचे स्पेअर पार्ट्स घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ही सगळी शस्त्रास्त्र खरोखरच भंगारात जमा होत आहेत की काय, अशी भीती या देशांना भेडसावते आहे. जर वेळेवर त्यांचा मेंटेनन्स झाला नाही, तर अब्जावधी डॉलर्सचं नुकसान या देशांचं होणार आहे. या देशांमध्ये बरेचसे आशियाई आणि आफ्रिकेतले देश आहेत. या संकटावर उपाय शोधताना या देशांना भारताच्या रूपात एक आशेचा किरण सापडला आहे. भारत हा रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करणारा जगातला सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. शिवाय त्यातली काही शस्त्रास्त्र भारतात बनवलीही जातात. त्यामुळे त्यांचे स्पेअर पार्ट्स भारतात सहज उपलब्ध असतात. MiG-21 सेकंड जनरेशन फायटर जेट्सचा पुरवठा करणाऱ्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये लायसन्स ट्रान्सफरचा समावेश आहे, ज्यामुळे त्यांचं उत्पादन भारतात होऊ शकतं आहे. त्याचप्रमाणे MiG-23, MiG-27 आणि सुखोई 30 MKI ही फायटर जेट्सही लायसन्सच्या अंडर भारतात बनवता येतात. इतकंच नाही तर भारतीय शिपयार्ड्समधल्या जहाज बांधणीत तसेच भारतीय सैन्यासाठी T-72C आणि T-90C रणगाड्यांचे उत्पादन करण्यासारख्या इतर प्रोजेक्ट्समध्येही रशिया सक्रियपणे सहकार्य करत होता. त्यामुळे त्यांचे स्पेअर पार्ट्स भारत पुरवू शकतो. आफ्रिकेतल्या युगांडा या देशाने 2012 साली रशियाकडून सुखोई 30 लढाऊ विमानं $700 मिलियन खरेदी केली होती. त्यामुळे या देशाला आता प्रॉब्लेम झाला आहे. युगांडाने आता भारताशी एक कॉन्ट्रॅक्ट केलं आहे. त्या कॉन्ट्रॅक्टनुसार आता भारतच या सुखोई 30 लढाऊ विमानांची सर्व्हिसिंग, मेंटेनन्स करेल. विमानाचे स्पेअर पार्ट्सही भारतच पुरवेल. या कॉन्ट्रॅक्टमुळे भारताला कोट्यावधी डॉलर्स मिळतील. हे आपण बोलतोय फक्त लढाऊ विमानांच्या बाबतीत. युगांडाने रशियाकडून रणगाडे आणि इतर साहित्यही मोठ्या प्रमाणात घेतलं आहे. त्यांचंही सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्सचं काम जर भारताला मिळालं, तर भारताला प्रचंड नफा होईल. हे झालं आफ्रिकेतल्या केवळ एका देशाचं. आफ्रिका आणि आशिया खंडातली रशियाची कस्टमर लिस्ट खूप मोठी आहे आणि त्या सगळ्या देशांनी रशियाकडून भरभरून शस्त्रास्त्र खरेदी केली होती. ते देशही आता भारतासाठी लाईनीत आहेत. या देशांनी जर युगांडासारखंच भारताशी कॉन्ट्रॅक्ट केलं, तर भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. अब्जावधी डॉलर्सचा त्यामुळे भारताला फायदा होईल. रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम काहीही झाला तरी रशियावरचे निर्बंध पुढची काही वर्ष उठणार नाहीत. त्यामुळे हे युद्ध भारतासाठी एक नवी संधीच घेऊन आलं आहे. याशिवाय दुसरा फायदा असा होणार आहे की रशियाच्या या कस्टमर देशांना
सर्व्हिसिंग, मेंटेनन्सबरोबरच रशियन स्पेअर पार्ट्सचा पुरवठा करता करता त्यांच्या बाजारपेठेत हळूच शिरकाव करण्याची संधी भारताला मिळेल. आणि मग पुढे भारत स्वतः जी शस्त्रास्त्र देशात बनवतोय तीही त्या देशांमध्ये प्रमोट करेल. भारताची शस्त्रास्त्र ही रशियासारखीच आहेत. भारताची टेक्नॉलॉजी आणि क्वालिटी खूप चांगली असते हे जगाला माहिती आहे. न जाणो पुढे हेच देश रशियाकडून नवी शस्त्रास्त्र घेण्याच्या भानगडीत न पडता भारताकडूनच ती घ्यायला लागतील. त्यामुळे हे युद्ध भारतासाठी एक नवी संधीच म्हणायला हवं, नाही का? तुमचं यावर काय मत आहे? कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आवडला तर नवी ओळखला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.